नमस्कार, स्वागत है आपका महाराष्ट्र भूमि न्यूज में। मैं साहिल दुबे। मीरा भाईंदर शहर में इलेक्शन नजदीक है और उसी के दौरान नेताओं के काम की स्पीड बढ़ चुकी है। कल मीरा भाईंदर शहर में भाजपा ने पालक मंत्री गणेश नायक को बुलाया था, जनता दरबार लिया था जिसमें लोगों की समस्याओं को सुना गया था। आज मंत्री प्रताप सर नायक ने जो है यहाँ पर जनता के लिए शिविर रखा था, जिसमें लोग अपनी सोसाइटियों को डीकन्वेंस कर डालना चाहते हैं, उसी को लेकर के ये विषय था। लेकिन सबसे बड़ी बात इस शिविर में ये रही कि कई लोगों को आज इस शिविर के माध्यम से तो डीकन्वेंस का पैसा लगता था, वो काम अब मंत्री प्रताप सर नायक फ्री में करके देंगे। 1 रुपया भी उसका खर्चा नहीं लगेगा, ये लोगों को आश्वासन दिया। और साथ ही साथ कई सोसाइटियों को आज डीकन्वेंस का लेटर भी उन्होंने सौंपा। हमसे बात करते हुए उन्होंने जानकारी दी, आपको सुनाते क्या कुछ कहा। मीरा भाईंदरचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, तहसीलदार निलेश गौंड, शहर अभियंता दीपक छांबी, जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे, सहायक जिल्हा उपनिबंधक हरीश जगताप, सहायक नगर रचनाकार पुरुषोत्तम शिंदे, अनिकेत मनोरकर, दिनेश कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर वसेकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि प्रामुख्याने एवढ्या मोठ्या संख्येनं मीरा भाईंदरमधील सगळ्या सोसायटीचे आलेले पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व शिवसैनिक बंधू भगिनी, सर्वप्रथम मी ज्या ज्या लोकांना ह्या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि भविष्यामध्ये अजूनही अशी शिबिरं आपल्याला महायुती सरकारच्या माध्यमातून भरवायची आहेत। मी या शहराचा आमदारही आहे, त्याचबरोबर राज्य शासनाचा जबाबदार मंत्री असल्या कारणानं माझ्या शहरातून ज्या ज्या लोकांना ज्या ज्या काही सुविधा हव्या त्या देणं मी माझं कर्तव्य समजतो। आणि त्याची प्रचिती पण येते। मंचावर उपस्थित असलेले आमचे सगळे अधिकारी वर्ग अतिशय जबाबदारीनं ही सगळ्या तक्रारी नोंदवून घेतात आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा आपण हे शिबिर ठेवलं होतं। आज 16 नोव्हेंबरला हे शिबिर घेण्याची आपण घोषणा केली होती आणि अजूनही काही लोकांचे जर प्रश्न अनुत्तरित असतील किंवा त्यांचे काही जर अजून कागदपत्र आजपर्यंत येऊ शकले नसतील तर त्यांनी पुढील महिन्याच्या 21 डिसेंबरला सुद्धा अशाच प्रकारचं शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत। त्या शिबिराला सुद्धा आपण उपस्थित राहावं आणि अशाच पद्धतीनं जे काही सर्व अधिकारी वर्ग आहे आपले निवेदनं घेतील। आज आतापर्यंत जवळजवळ 254 निवेदनं आणि सगळे अर्ज प्राप्त झालेले। पुढल्या महिन्यामध्ये किंवा आताही कदाचित अजूनही काही निवेदनं येतील, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 100% ह्या सगळ्या सूचनांचा विचार करून किंवा ह्या अर्जांचा विचार करून सर्वसामान्य गोरगरीब मीरा भाईंदरच्या जनतेला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला न्याय देण्याची भूमिका महायुतीची सरकारची आहे आणि प्रामुख्याने शिवसेनेचं आहे। मी हे आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो। मला अनेक लोकांनी सांगितलं की साहेब गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शासन दरबारी प्रयत्न करतोय, आम्ही डीकन्वेंससाठी एखादी जी एजन्सी असते ज्यामध्ये वकील मोठे मोठे असतात त्यांना आम्ही सांगतो की आमच्या सोसायटीचं हे डीकन्वेंस करा। त्यानंतर सोसायटीच्या प्रत्येक सभासदांकडून 6 ते 7 हजार रुपये जमा करून त्या डीकन्वेंससाठी ते खर्च केले जातात। त्यानंतर काही सोसायट्यांमध्ये मला अशी माहिती मिळाली आहे की सदनिका धारकांकडून फेरफार आणि सातबारामध्ये काही बदल करायचे असेल तर त्याहीसाठी 2-2 हजार रुपये काढले जातात आणि तो खर्च केला जातो। सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे। मीरा भाईंदरमध्ये राहणारा बहुतांश वर्ग हा मध्यमवर्गीय वर्ग आहे। नोकरी करून थोडा छोटा मोठा व्यवसाय करून व्यापार करून आपली रोजीरोटी तो कमवत असतो, आपल्या कुटुंबियांचं पालन पोषण करत असतो, विद्यार्थ्यांची फी भरत असतो, आई वडिलांचं जे काही औषधीय सहकार्य ते करत असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये मी ज्या घरामध्ये राहतो, मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये जर मला एवढा खर्च येत असेल आणि माझी कन्व्हेन्स जर सोसायटी होत नसेल आणि त्यामुळे जर रिडेव्हलपमेंट होऊ शकत नसेल तर त्याला मानसिक
जो त्रास होतो त्या त्रासावर उपाय म्हणून प्रताप सरनाईक आणि शिवसेनेने असा निर्णय घेतलेला आहे की ज्या काही सोसायट्यांना जे काही कागदपत्र आपली शासकीय कार्यालयाकडून काढायची असेल किंवा डील कन्व्हेन्स करायची असेल त्यासाठी लागणारी जी लिगल फी सोसायटीच्या माध्यमातून तुमच्याकडनं जमा करण्यात येते ती 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज नाही. पूर्णतः डील कन्व्हेन्सचा खर्च हा प्रताप सरनाईक आणि शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल. ज्या ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याने आपली जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र माझ्या हटके शेड्यूल कार्यालयामध्ये जमा करावे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या डील कन्व्हेन्सचा फायदा होतो. माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या वतीनं SGS नावाची म्हणजे सुप्रीम कंपनी जी आहे त्या कंपनीची नियुक्ती ह्यासाठी केलेली आहे. ती मोठी कंपनी जी गेल्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदर शहरातील जनतेला परिचित आहे. अनेक चांगले लॉयर त्या कंपनीमध्ये आहेत आणि तुम्हाला जो न्याय हवा आहे तो न्याय शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी आज मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी करतोय. आणि त्यामुळे काय होतं की निवडणुका आल्यानंतर अनेक घोषणा होतात. निवडणुका आल्यानंतर घोषणा झाल्यानंतर परत निवडणुका गेल्या की त्या हवेत विसरतात. नंतर 5 वर्षांनी त्याची आठवण येते. परंतु शिवसेना तशी नाही. बाळासाहेबांची शिकवण आम्हाला आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आता काम करतोय. गेल्या ज्या सभासदांच्या गृहसंकुलातील 65 सोसायटीचे डील कन्व्हेन्स आपण मोफत केलेले आहेत आणि भविष्यामध्ये अजूनही अनेक सोसायट्या जर आल्या तर त्याने काही काळजी करायची नाही. माझ्या खिशामध्ये 1 रुपया जरी नसेल तरी माझ्या सोसायटीचं डील कन्व्हेन्स शिवसेनेच्या कार्यालयामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असं तुम्ही समजा आणि त्या माध्यमातून कामाला लागा. मी जास्त वेळ घेत नाहीये कारण आपण सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या भाषणाच्या ऐवजी आपल्याला आपल्या सोसायटीचे कागदपत्र योग्य प्रकारे होईल की नाही, आपलं डील कन्व्हेन्स होईल की नाही, ते डील कन्व्हेन्स झाल्यानंतर महानगरपालिकेकडे आम्ही नकाशे टाकल्यानंतर ते मंजूर होईल की नाही यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करताय. मला अभिमानानं सांगायचं वाटतं. त्या ठिकाणी साहेब संचालक नगररचना पुरुषोत्तम शिंदे बसले. माझ्याकडे मीरा भाईंदर पश्चिमेतील 5 सोसायट्या आल्या. त्यांनी सांगितलं सर क्लस्टरमध्ये इकडे साहेब पूर्ण भाईंदर पश्चिमेला क्लस्टर आले. आमच्या धोकादायक आणि जुन्या इमारती आहेत. तर आम्ही काय करायला क्लस्टरमध्ये आम्ही डेव्हलप करू शकत नाही कारण आमच्या इमारतीमधील बऱ्याच काही सोसायटीतील सभासदांनी इतरत्र जागा घेऊन ते भाड्यानं राहायला गेले आहेत. काही इमारती आम्ही खाली केल्या आहेत. त्यामुळे आम्ही करावं काय बोला काही काळजी करू नका. प्रताप सरनाईक तुमच्या शहराचा आमदार नाही आज हा मंत्री आहे. त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की पूर्ण क्लस्टरमधून त्यांच्या 5 सोसायट्यांनी वगळल्या आणि असा निर्णय घेतला की कुठल्याही क्लस्टरमध्ये जरी ह्या धोकादायक इमारती असेल तर त्याने बाहेर काढायचं परंतु क्लस्टरचे सगळे फायदे मात्र त्यांना मिळाले पाहिजे आणि तो आदेश ह्याच आठवड्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून होईल. अनेक सोसायट्या म्हणजे प्रामुख्याने राजू वेतोस्कर ह्या ठिकाणी असेल तर त्यांनी तुम्हाला माहिती दिली होती. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4 किंवा प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक सोसायटी ज्या जीर्ण आणि झालेल्या आहेत त्याला गल्ली आहेत. त्यामुळे जो FSI त्यांना हवा आहे कारण 4.5-5 मीटरचा रस्ता आहे, कुठे कुठे 6 मीटरचा आहे परंतु 9 मीटरचा मिनिममचा रस्ता पाहिजे किंवा 12 मीटरचा पाहिजे, 15 मीटरचा, 18 मीटरचा पाहिजे. त्याचे फायदे त्यांना मिळत नव्हते. आता तो प्रस्ताव सुद्धा शासन दरबारी आहे. त्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला. त्यामुळे ठाण्याच्या धर्तीवर जसं ठाण्याला त्या सोसायटीतील सभासदांना फायदा मिळतो त्याच पद्धतीनं ह्या मीरा भाईंदरमधल्या सध्या सोसायट्यांना फायदा मिळेल आणि रस्ता जरी कमी आकाराचा असेल तरी FSI मात्र त्यांना त्या रस्त्याचा मिळेल अशी भूमिका राज्य शासनाची आहे आणि तो फायदा सुद्धा पुढील आठवड्यामध्ये मार्गदर्शक तत्व काढून महानगरपालिकेला दिला जाईल असे अनेक प्रस्ताव आहेत. आमच्याकडे ते या ठिकाणी शांतीनगरचे गोपाल हवेली त्यांचाही तो एक विषय. एवढं चांगलं मंदिर, सुंदर मंदिर, परंतु काही लोकांनी
की कोर्टामध्ये धाव घेतली की गोपाल हवेली तोडण्यात आली. अनधिकृत म्हटल्यानंतर महापालिका कारवाई करणार कोर्टाच्या आदेशाला. परंतु त्यांचाही प्रश्न शासन स्तरावर आता लवकरच निकाली गेला आणि त्यांनाही न्याय मिळेल आणि तीही गोपाल हवेलीचे मंदिर, हवेलीचं जे मंदिर आहे तेही अधिकृत होईल. त्यामुळे ज्या गोष्टींसाठी तुम्ही ह्या ठिकाणी येताय त्यातल्या बहुतांश गोष्टी किंवा बहुतांश प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे प्रत्येक विषयाला अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून योग्य ते निर्णय घेण्यात येतील. जे निर्णय राज्य शासनाच्या पातळीवर ते मंत्री म्हणून मी सोडवईल, परंतु महापालिका स्तरावर जे निर्णय घ्यायचे ते निर्णय सुद्धा महापालिकेचे आयुक्त आणि त्यांचे अधिकारी सोडवतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. परत एकदा मला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या लोकांना आजही काही अर्ज सादर करता आले नाही त्यांनी 21 डिसेंबरला ते अर्ज सादर करावे आणि ज्या लोकांना डीन कन्व्हिन्स करायचं त्यांनी आजपासूनच माझ्या कार्यालयामध्ये ऑफिस मध्ये एक डेस्क निर्माण केलेला आहे. त्यामध्ये कागदपत्र जर त्यांनी दिली, फाईल सबमिट जर केली तर 1 रुपया सुद्धा खर्च न करता पूर्णतः डीन कन्व्हिन्स त्यांना करून देण्यात येईल अशी ग्वाही देतो. तुमच्या सगळ्या सोसायटीच्या सभासदांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.